हरी माऊली. आज आम्ही चाललोय आळंदीला, कारण की माऊलींचं प्रस्थान होणार आहे आणि श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी पायी दिंडी सोहळा आजपासून निघणार आहे. आणि प्रत्येक वारकऱ्याला या गोष्टीची फार मोठी आतुरता लागलेली असते की जसं की संत इति घरा तोची दिवाळी दसरा ह्या नयाप्रमाणे आजचा हा दिवस प्रत्येक कीर्तनकारासाठी, प्रत्येक वारकऱ्यासाठी त्रिभुवनाला ठेंगणा पडणारा आनंद ह्या प्रस्थान सोहळ्यामध्ये सगळ्यांना अनुभवायला भेटतो. तर तोच क्षण अनुभवण्याकरिता आम्ही आता आळंदीला चाललोय. माझ्यासोबत महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार अर्चनाताई साळुंके सगर त्या सुद्धा आहेत. आमची सिद्धिताई सुद्धा या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायनाचार्य चैतन्य महाराज सुद्धा या ठिकाणी आज आमच्या सोबत आहेत. आणि खऱ्या अर्थाने खूप आनंद आहे. आणि जी आमचा ब्लॉग काढते अशा अमृता सुद्धा आमच्या सोबत या ठिकाणी आहे. तर हा सोहळा काय आहे, तर आम्हाला जसा वेळ भेटेल तसा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर रामकृष्ण हरी माऊली. तर आता गीतांजली ताईंनी सांगितलंच आहे आपल्याला, एवढा सगळा सुख सोहळा आहे, हा प्रवास आहे. प्रत्येक जण वारीमध्ये या ठिकाणी अंतर्मनानं, आनंदानं, भक्तीनं, भावानं सगळेजण निघाले. तर तुम्ही तरी घरी बसून काय करता? चला आमच्या सोबत, चला रामकृष्ण. तर मंडळी, तुम्ही पाहिलंच की आम्ही अशा गप्पा टप्पा करत आणि माऊलींचा हा प्रस्थान सुख सोहळा म्हणजे खरंच जीवनाला आनंद देणारा सोहळा आहे. आणि खरंच जो ह्या प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहतो त्याचा संपूर्ण आयुष्य ज्ञानोबराय बदलून टाकतात एवढी ताकद आळंदीची आहे, माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याची आहे. आणि हे वारकरी तिथं उपस्थित झालेले. आम्ही चालत चालत पुढे चाललेलो. खूप गर्दी होती, पण ह्या गर्दीत सुद्धा प्रत्येक जण फक्त आतुरतेने माऊलींचं दर्शन व्हावं याच्याकरिता आपली पाऊलवाट पुढे घेऊन चाललेला. आणि चैतन्य महाराज, आम्ही सगळेच होतो. आणि खऱ्या अर्थाने खूप आनंदाचा क्षण होता. एक पाऊस येऊन गेल्यामुळे थोडंसं वातावरण पण शांत झालेलं. आणि तुम्ही पाहू शकताय की एवढं प्रचंड भक्तिमय वातावरणामध्ये प्रचंड वारकरी इथे आळंदीमध्ये आज ह्या प्रस्थान सोहळ्याला उपस्थित आहेत. आणि प्रस्थान सोहळा म्हणजे ज्ञानोबराय आपली ही वारीची परंपरा पुढे घेऊन जात असताना प्रस्थान म्हणजे प्रारंभ करून आज पंढरपूरला जाणार आहेत. आणि याच्याकरिता माऊलींच्या पादुका ह्या पालखीमध्ये ठेवल्या जातात. आणि जोपर्यंत स्वर्णरूपी कळस हा कौल देत नाही तोपर्यंत माऊलींचं प्रस्थान हे होत नाही, अशी या ठिकाणी परंपरा आहे. आणि ही परंपरा सगळ्यांनी जपत आणलेली आहे. तुम्ही पाहू शकता इंद्रायणीला सकाळी पाणी नव्हतं, पण आत्ता प्रचंड पाणी म्हणजे एवढा पाऊस झालेला आहे. आणि त्याच्यामुळे हे पाऊस झाल्यामुळे इंद्रायणीमध्ये कोणाला सोडत नव्हते. आम्हाला तिथं जाऊन खरं तर व्हिडिओ काढायचे होते आणि खूप छानपैकी फुगडी तिथं आम्हाला करायची होती, परंतु आम्हाला तिकडे भरपूर पाऊस झाल्यामुळे सोडलं नाही. आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे वारकरी आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी आणि ही आपली परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी, एक पाऊल आपल्या धर्मासाठी, हे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक महाराष्ट्रातून तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक लोक आलेलीच आहेत. पण काही मानाच्या दिंड्या आहेत. ही 12 क्रमांकाची दिंडी, याच्यामध्ये सुद्धा काही वारकरी मंडळी आमच्या ओळखीची होती. आणि खऱ्या अर्थाने प्रदक्षिणा ज्ञानोबरायांना व्हावी याच्याकरिता अलोट गर्दी होती. प्रत्येकाकडे प्रत्येक दिंडीचा पास होता. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला माऊलींच्या चरण स्पर्शाची आणि ह्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची आतुरता होती. आणि खरंच दिवसेंदिवस हा कल वाढत चाललेला आहे. तरुण बांधवांची सुद्धा संख्या आपल्याला आता सध्याला वारीमध्ये पाहायला भेटते. आणि मग असं करत आम्ही पुढे आलेलो आहोत. 12 क्रमांकाची दिंडी झाल्याच्या नंतर 22 क्रमांकाची दिंडी सुद्धा होती. आणि आमच्या श्री संत हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कोर्टी येथील काही विद्यार्थी आता जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि म्हणूनच
त्या वारीची परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी खऱ्या अर्थाने 2 क्रमांक, 22 क्रमांक, 14 क्रमांक ह्या सगळ्या क्रमांकामध्ये आमच्या ह्या संस्थेतील विद्यार्थी आज पकवाज, टाळ, कीर्तनकार म्हणून उभी आहे. आणि पास व्यवस्था होती, पण आम्हीच थोडंसं उशिरा पोहोचल्यामुळे आम्हाला तो पास भेटला नाही. पण आमच्या चैतन्यासाठी 22 क्रमांकाच्या दिंडीमध्ये योगेश महाराज शिरसट सुंदर प्रकारे पकवाज वाजवतात, त्यांनी पासाची व्यवस्था केलेली म्हणून चैतन्य महाराज आतमध्ये गेलेले आहेत. आणि आतमध्ये जेव्हा माऊलींच्या जिथे ज्ञानोबारायांनी खऱ्या अर्थाने आपली समाधी घेतलेली आहे अशा ह्या पवित्र पावन रंगणामध्ये आज ते गेलेले आहेत. ते योगेश महाराजच आहेत. फुगड्या चाललेल्या आहेत. प्रत्येक जण ह्या प्रस्थानामध्ये एवढ्या आनंदाने ज्ञानोबाराय आपल्या अंतःकरणामध्ये जागवत आहेत. आणि खरं तर ज्ञानोबाराय विश्वामध्ये आहेत. अवघ्या सगळ्या लेकरांची माई माऊली आपले ज्ञानोबाराय आहे. तुम्ही पाहू शकता हे आजोबांचं एज साधारणतः 85 तरी असेल, पण आज ज्या पद्धतीत ज्या आनंदाने ती फुगडी खेळत होते ना, तो आनंद पाहून असं वाटलं की अरे खरंच ज्ञानोबारायांचं दर्शन साक्षात मला त्यांच्या माध्यमातून झालं. त्यांची जी काही जिद्द होती, त्यांची जी आतुरता होती पांडुरंगाप्रती, माऊलींप्रती, ती अगदी वेगळी मला तिथे पाहायला भेटली. त्यांचा जो जोश होता, आणि खरंच हा जोश प्रत्येकामध्ये असायला हवा, कारण की हा दिवस उजळणं म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही. हा भाग्याचा क्षण असतो प्रत्येक वारकऱ्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता आमचे चैतन्य महाराज सुंदर प्रकारे इथं पकवाज वाजवतायत. रक्ताते महाराजांची खूप चांगल्या पद्धतीत फुगडी चाललेली आहे. आणि खरंच कळसाचं दर्शन झाल्याच्या नंतर तर असं वाटतं की आजी सोनियाचा देनू वरसे अमृताचा धनु, आजी अमृताचा धनु, अशा नाही याप्रमाणे. आणि एवढा आनंद झाला, एवढा आनंद वाटला की आम्ही तिथे पोहोचू नाही शकलो, पण चैतन्य महाराज आतमध्ये प्रवेश केला. पास असल्यामुळे त्यांना ते जाणं शक्य झालं. खूप चांगल्या पद्धतीत त्यांनी माऊलींची सेवा केली. आणि एक आपल्या घरातली वारी सुद्धा त्यांनी माऊलींपर्यंत पोहोचवली असं आपण म्हणेल. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. न पाये यादी तुळाचा विचार, न पाये यादी तुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. न पाये यादी तुळाचा विचार, न पाये यादी तुळाचा विचार. भलती भावे चरण त्याच्या भेटी, भलती भावे चरण त्याच्या भेटी. पाडित से तुलती जन्म व्याधी, पाडित से तुलती जन्म व्याधी. न पाये यादी तुळाचा विचार, न पाये यादी तुळाचा विचार. खूप छान पद्धतीमध्ये चैतन्य महाराजांनी इथं हा अभंग गायलेला आहे. आणि माझा हा सखा ज्ञानोबा म्हणजे खऱ्या अर्थाने सगळ्यांचा
सगळ्यांचा कृपाळू उदार असा हा माझा साक्षात पांडुरंगाचा एक अवतार रूपी हा सखा आम्हा सगळ्यांना उभं करण्यासाठी आला. त्याच्यानंतर आम्ही बाहेरच होतो, कारण की आम्हाला पास आम्ही लेट गेल्यामुळे भेटलं नाही. मग त्याच्याकरिता काही फॅन फॉलोअर्स वर्ग बाहेर आलेला, अर्चनाताईंना शुभेच्छा दिल्या, मला शुभेच्छा दिल्या. आणि आम्ही जेव्हा प्रदक्षिणा घालून चांगदेव भिंतीपाशी आलेलो होतो तेव्हा तिथले अनेक वेगवेगळे वारकरी येऊन आमच्याशी बोलत होते आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या जीवनाचा अनुभव सांगितला. त्यांना पण खूप आनंद वाटत होता. त्यांच्या भागामध्ये माझं कीर्तन झाल्यामुळे त्यांच्याशी आमच्याशी खऱ्या अर्थाने ही नाळ जुळली गेली. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे की वारकरी म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार ह्या सगळ्या गोष्टींवर जो वार करतो तोच खऱ्या अर्थाने वारकरी असतो. आणि अशा हा संवाद सगळा झाला. आणि त्या महाराजांना, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराजांना 2 शब्द बोलायचे होते आणि त्यांचे शब्द खऱ्या अर्थाने खूपच आपल्या सगळ्यांच्या मनाला भावून जाणारे शब्द होते. आणि मलाही माझ्या जीवनाचा हा आनंद लाभला की ठीक आहे, आज मला पास भेटला नाही, उशीर झाला, त्याच्यामुळे मी आतमध्ये प्रवेश करू नाही शकले. पण मी प्रदक्षिणा घालत असताना मला ज्ञानोबाऱ्यांच्या रूपांमध्ये अनेक वारकरी मला भेटले आणि त्यांच्याशी बोलून, त्यांच्याशी फुगडी खेळून, त्यांचा संवाद ऐकून, त्यांच्या भावना जाणून मला खूप आनंद झाला. आणि तो आनंद म्हणजे आपल्या सगळ्याच्या जीवनाची एक फार मोठी आठवण असते, मेमरीज असते की जे की आपल्याला अनेक वेळा उर्मी देते. आणि मी गीतांजली महाराज अभंग भुजबळ, आम्ही आहोत आता आळंदी येथे आणि 8 वाजता प्रस्थान झालेला आहे. आणि सगळ्या वारकऱ्यांनी आपल्या जीवनाचा जो आनंदाचा क्षण आहे की संत येती घरातोची दिवाळी दसरा, तसं आज आळंदीमध्ये प्रत्येक वारकऱ्याचा, प्रत्येक कीर्तनकाराचा हा सण होता. आणि खऱ्या अर्थाने आता प्रस्थान झालेला आहे. आणि आपले ज्ञानोबार आहे म्हणजे माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, आणि याप्रमाणे आता प्रस्थान होऊन पंढरपूरकडे आपले ज्ञानोबार आहे हे आपल्या सर्व वारकऱ्यासहित, आपल्या सगळ्या लेकरांसहित पंढरीला चाललेले आहेत. आणि आम्हाला पासाची व्यवस्था होती पण ती माहीत नसल्यामुळे आता आम्ही प्रदक्षिणाच करून आमच्या जीवनाचा अनुभव घेत आहोत. तर चला, एक दिवसाच्या तरी जीवनाच्या ह्या धावपळीच्या प्रवासामध्ये एक दिवस तरी वारीसाठी भिऊया. रामकृष्ण हरी. आणि त्याच्यानंतर मग कर्नाटक रोड. नमस्कार, आत्ताच प्रस्थान झालेलं आहे माऊलींचं. पाऊस आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक ठिकाणून आपले सगळे ज्ञानोबा तुकोबारांचे पायिक असणारे, वारकरी असणारे, कीर्तनकार असणारे सर्वजण इथे आळंदीमध्ये आलेले आहेत. आणि आपली बाबा दिंडी कोणती? आम्ही MK उबळे, कर्नाटक से. हा, तर तुम्ही दरवर्षी तुम्ही इथे येत असता, तर तुमचा काय अनुभव आहे? दरवर्षी मी नाही आलो, या वर्षी बघाल म्हणून मी आलेला आहे. आणि आम्ही कर्नाटक हुबळी साईड गदग तिथं आम्ही 20 लोक आलेला आहे. हे नुसतं आम्ही यूट्यूबमध्ये, चॅनलमध्ये, नाहीतर मीडियामध्ये बघत होतो, चॅनल न्यूजमध्ये. आता हे प्रत्यक्ष बघितल्यानंतर प्रतिवर्ष यावं असं वाटतंय. इथं बघितल्यानंतर इथला पाऊस आहे, इथला एवढं बघून बोलल्यानंतर आम्ही 3 दिवस झाला आता इथे येऊन रोज पावसामध्ये भिजून घेतलं तर बी अजूनपर्यंत एक खासी पण आलं नाही, एक काय पण सर्दी पण आलं नाही. असं हे बघितलं तर दिदी त्याने बोलल्या म्हणे माय कसं त्यांच्या लेकरांना बघून जाते, तसं ज्ञानेश्वर माऊली कुणाला पण एक खासी शिका पण नाही हे म्हणे बघून गेलेला आहे. आणि सकाळी आम्ही इंद्रायणीमध्ये स्नान करताना पाणी लई आतमध्ये होतं. आता बघितलं तर फुल कंप्लीट. बोला तर तेवढा पाऊस आला तर बी कोण पण एकटे पण जरा पण सरके नाही त्यांना. बोला तर कुठंतरी देव हाय म्हणाला, हे प्रत्यक्ष साक्षी. मी ज्ञानेश्वर, माझं नाव कर्नाटक गदग तिथं आलेलं आहे. थँक्यू. जय कर्नाटक, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि बाबांना होते अंतरंगामध्ये शिवरून एक 2 जण वारकरी आलेले
त्यांना पण खूप बोलण्याची इच्छा होती आणि तेही म्हणत होते की आम्हालाही 2 शब्द बोलायचे. मग त्याच्यानंतर त्यांचे पण काही जे मनातल्या हृदयातल्या भावना होत्या त्यांनी प्रकट केल्या. त्यांचे 2 शब्द काय आहेत तरी आपले तुम्हाला सगळ्यांना मी सांगते. धन्यवाद मैडम, धन्यवाद आपको खूब खूब शुभेच्छा. मैं जैसा कि हर साल आता हूँ आषाढ़ी और कार्तिकी वारी में यहाँ पे आता हूँ. मैं पंडित विनोद मिश्रा वाराणसी की धरती से चल करके हम महाराष्ट्र की धरती आलंदी में आए हुए हैं और ये प्रभु श्री अखंड कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री प्रभु संत ज्ञानेश्वर महाराज का दर्शन के लिए हम आते हैं. हर साल कोई भी वारी रहता है आषाढ़ी कार्तिकी हम जरूर आते हैं दर्शन करने के लिए और बड़ा ही अच्छा लगता है. हमारे काशी जैसा ये क्षेत्र लगता है, इसलिए हमको बड़ा ही रमणीय और बड़ा ही सुरुचित लगता है. और आप लोगों का लाख लाख शुक्रिया है कि इतने बड़े आयोजन का जो है कार्यभार पुलिस प्रशासन के द्वारा करते हैं, ये बड़ा ही अच्छा लगता है. धन्यवाद आपको. रामकृष्ण. विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला ज्ञानराज विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम. आणि खूप छान पद्धतीमध्ये ह्या वारकऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्याच्यानंतर अमृताने खूप छान पद्धतीत फुगडी खेळलेली आहे, कारण की फुगडी हा तिच्या आवडीचा विषय आहे आणि मला फुगडी म्हणलं की चक्कर येते. त्याच्यामुळे मी जास्त फुगडीच्या नादी लागत नाही, पण पावलं वगैरे मला पण प्रचंड पद्धतीत आवडतात. त्याच्यामुळे पावलं खूप चांगल्या पद्धतीत आम्ही सगळ्या महिला खेळत होतो आणि खरंच तो आनंद म्हणजे एवढा आनंद आहे की त्या आनंदापुढे डीजे काय, कोसली गाणी काय, कोणत्याही गाण्यांनी जो नाद आपल्याला येणार नाही तो त्या पावलांमध्ये नाद आहे. आणि ती पावलं आम्ही सगळ्या, माझ्या मैत्रिणी अर्चना दिदी आहे, सिद्धी आहे आणि दिंडीतल्या काही महिला आहेत की प्रस्थान झाल्याच्या नंतर बाहेर प्रदक्षिणा घेत असताना आम्ही हे क्षण टिपले. मी अर्चनाला सांगत होते एकदम हळूहळू पद्धतीत फुगडी खेळ, कारण की मला चक्कर येते. मग आम्ही खूप छान पद्धतीत फुगडी खेळलो. त्याच्यानंतर अर्चनाताई आणि सिद्धी त्या दोघींनी पण छान पद्धतीत फुगडी खेळली. तिला तर प्रचंड फुगडी आवडते. नाचून फुगडी खेळण्याचा जो आनंद आहे तो पण अप्रतिम आहे आणि अर्चनाला ते नेहमीच आवडतं आणि मला देखील पावलं खेळायला फार आवडतं. मग त्याच्यानंतर अमृताला बोललं की ह्या ताईंना पण त्यांचं मनोगत व्यक्त करायचंय, कारण की 7 वर्ष झाले आम्ही दोघं पण प्रस्ताव करायला येतो. आता आमच्या सासूबाई पण येत होत्या, त्यांच्यानंतर आम्ही दोघं पण यायला लागलो. खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. घरी पण जाऊ वाटत नाही, आनंद वाटतो. आता वारी कंटिन्यू चालणार. आता प्रस्थान आणि आता वारीतनं तुमची वारीची पालखी दिंडी मार्ग कोणता? पालखीच्या मागेच चलतो. दिंडी तसं काहीच नाही, आम्ही दोघं सोबतच असतो. म्हणजे हा संसार पुढे घेऊन जाण्यासाठी जसा प्रपंच आहे तसा. खरंच आज खूप छान वाटलं. असेच वेगवेगळे जीवनातले अनुभव आम्ही आपल्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपुढे मांडण्याचा नक्की प्रयत्न करेल, कारण की ह्या प्रस्थानरूपी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आपलं आयुष्य नक्की बदलू शकतं. म्हणून एक दिवस वेळात वेळ काढून आपण ह्या पालखीमध्ये, एक दिवस वारीमध्ये, एक दिवस प्रस्थानाला नक्की जाऊयात. रामकृष्ण हरी.